अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या वतीनं जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुंबईत आयोजित 3 दिवसांच्या आदिवासी संस्कृती उत्सव वनरंग महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली। नरिमन पॉइंटच्या व्हायबी चव्हाण सेंटरमध्ये आयोजित या कार्यक्रमाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते संपन्न झालं। आदिवासी समाजाची सांस्कृतिक परंपरा, कला आणि जीवनशैली ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं वनरंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या महोत्सवात आजच्या पहिल्या दिवशी आदिवासी लोककला, हस्तकला आणि पारंपरिक कलांचं आकर्षक सादरीकरण करण्यात आलं। नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी लोकसंगीताच्या ठेक्यावर धरलेला ताल हे महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं। आजपासून सुरू होणारा वनरंग 2026 हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नाही, तर हा आपल्या परंपरेचा, आपल्या भावनांचा आणि आपल्या अस्मितेचा उत्सव आहे। आपल्या लोकनृत्यामध्ये निसर्गाचं स्पंदन आहे। जी कलाकार आहेत, आदिवासी कलाकार आहेत, त्यांना नक्कीच पुढच्या काळामध्ये त्यांना नक्कीच त्यांच्या कलागुणांना मदत मिळणार आहे।